हे सरकारची नाही 3,500 वर्ष आमचं शोषण करून इथली राजकीय सामाजिक व्यवस्था बनलेली आहे आणि त्या सामाजिक व्यवस्थेतनं निर्माण झालेल्या या संस्था आहेत, ह्या दलित समाजाच्या संस्था आहेत। हा पैसा दलित समाजाचा आहे आणि त्याचा वापर दलित समाजाच्या योग्य आणि भल्यासाठीच झाला पाहिजे आणि ते भलं आम्हाला चांगलं कळतंय। ये बार्टी संस्था सर स्वायत्त संस्था है, ये स्वतः का निर्णय स्वतः घेऊ शकते। उनको 2 दिन पहले से निवेदन दिया, पुलिस स्टेशन में जाके 2 दिन पहले नोटिफिकेशन दिया। वो मालक नहीं है ना सर, हमारे पैसों के भरोसे वो जी रहे, हमारे पैसों के भरोसे लग्जरी लाइफ जी रहे, अपने बच्चों को फॉरेन में पढ़ा रहे, हमको सड़कों पे मरने के लिए छोड़े थे। नौकर आरएसएसच्या हेडची जयंती साजरी करतात जी लोक आणि आम्हाला शिकवतात। वो आज हमारे नौकरों के हमको वहाँ से ऑर्डर दे रहे कि तुम लोग मालक तो हमें ना सर, हमारे समाज के पैसों पे जी रहे ना लोग। वारे काम करो, कुर्सी छोड़ो आराम करो, अरे वारे काम करो, कुर्सी छोड़ो आराम करो। दिला तर आता जातीयवादी बोलते या मॅडम काय म्हणतात माहिती आहे का, ते मी बहुजन नाही माझं जनजन नाही तुमच्याशी, फक्त आमच्याकडे ऑडिओ प्रूफ नाही एवढं फक्त उरलंय। नाही तर मॅडमला आतापर्यंत घरी वाचावला जॉबला नाही ते असं नाही, बाबासाहेबांनी शपथ घेऊन सांगतो ते त्यांचं ते त्यांच्याकडे पोच करायचं काम करतील। नाही वारे साहेबांची जोपर्यंत बोलणं होत नाही ना वाऱ्यांची तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही। नहीं विषय है, सर आप खुद पढ़े लिखे एमपीएससी के माध्यम से आपको समझाना पड़ता साहेबांशी तारखेला होतं व्हेरिफिकेशन। मॅडमचा मुद्दा असा आला की तुमचे नाव आमच्याकडे आले डेटा म्हणून तुम्ही त्याच्यातून वगळले आणि जे काही लोकांचे डेटा भेटला नाही आम्हाला त्याला तुम्ही परत त्याला ईमेल पाठवले। आता माझ्यासोबत सर प्रशिक्षण घेणारे मुलांनी त्याने व्हेरिफिकेशन केलं डॉक्युमेंट, त्यांनी पैसे दिले आतमध्ये, बार्टीतले अधिकारी मारण्याचे भ्रष्ट आमचा डेटा सापडला। असं काही लई मोठी गोष्ट नाही की नाव सापडत नाहीये, मी सापडून देतो 1000 नाव किती पण डबल लाभ घेते। 19च्या बॅचला 50 पोर आहेत, आता आम्ही 10 जण सापडलो, मग बाकीचे 40 सापडले 50 पोरांमध्ये तुम्हाला त्यांना मिळेल। मला मॅडमचा मुद्दा काय आला, मॅडम म्हणलं मी माझ्या डेस्कवर माझ्यासोबत मित्र बसलेला त्याला व्हेरिफिकेशन आलेलं आहे, मला मेसेज आला नाही, नेमकं याचं कारण काय? तर मॅडमचं उत्तर आलं की त्यांनी स्पेलिंग नावाच्या स्पेलिंगमध्ये तुम्ही मिस्टेक केली, त्यांचा आमच्याकडे डाटा उपलब्ध झाला नाही। ज्यावेळेस डाटा उपलब्ध होईल त्यावेळेसही ते बाहेर पडतील। मग आमचा मुद्दा आहे सगळ्यांना तुम्ही सामावून घ्या, नाहीतर सगळ्याला बाहेर काढा। आणि तुमच्याकडे माझीच लिस्ट कशी आली, बाकीच्या मुलाची 80% मुलाची लिस्ट कशी नाही आली बाहेर निघायसाठी, हे मुद्दा महत्त्वाचा आहे सर। समान धोरण समान जे पार्टीचं समान धोरण यांना आणलं, ते समान धोरणामध्ये काय आहे की तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल तर पोलीस भरती तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही एमपीसीचा घेऊ शकता, तुम्ही यूपीसीचा घेऊ शकता, खालूनवर जाऊ शकता, लोअर टू अपर। आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे 12वीला जर नीटची एक्झामची तयारी केली एकदा तर त्यानं परत एमपीसी यूपीसीचा लाभ घ्यायचा नाही, असं थोडं होणार। मुलाला काय कळतं? पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आणि एमपीसीचा आणि यूपीसीचा जमीन आसमानचा फरक आहे त्यामध्ये। तुम्ही जर पोलीस भरतीचा देसाल आम्हाला लाभ आणि त्याच्यानंतर तुम्हाला फेलोशिप पण भेटणार नाही जशी पीएचडीची, त्या शक्य आहे का? त्याने जे काढलेलं आहे परिपत्रक 30/10/2023चा त्याचा निर्णय शासकीय तर त्याच्या सरळ लिहून दिला असा, तर ही शक्य आहे का सर? त्याचा पण अर्थ जुळत नाही, त्यांनी त्यांच्या मनात लावलेला आहे। एकच प्रशिक्षण एकदा असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, पोलीस भरती परत पोलीस भरती घेता हे सर्वांना मान्य पण आहे आणि ते आतापर्यंत तशीच प्रक्रिया चालू होती या वर्षापर्यंत। यांनी या वर्षी त्याचा वेगळा अर्थ यूपीसीचे जे व्हेरिफिकेशन झाले डॉक्युमेंट त्याच्या 4-4 वेळेस त्याने प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी सर, त्याने यूपीसीचं आता व्हेरिफिकेशन केलं 21-22 तारखेला। आणि मॅडमचं उत्तर काय, आम्ही त्याला प्रश्न विचारला ते म्हणतात तुम्ही त्यांचे नाव द्या। आम्ही कसं आम्ही का नाव द्यायचे? आम्ही का नाव द्यायचे? तुमच्याकडे प्रशासन कसं आम्हाला पगार द्या, ठीक आहे ना, आम्ही देतोच नाव। बरं अशी लई मोठी गोष्टच नाहीये तुमच्याकडे, मग त्या मुलाचं नाव या पाहिजे तुम्हाला। एकच आपले समान धोरण बंद, समान धोरण बंद करा। मी बोलतो ऐका, GR मध्ये उल्लेख आहे GR पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू करणे। GR बघितलं तुम्ही? GR मध्ये उल्लेख आहे GR पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू करता येतं म्हणून, आहे का उल्लेख? मुद्दा 1। मुद्दा 2, तुम्ही काही मुलांना म्हणजे ज्यांचे डबल प्रशिक्षण झाले यांना मेसेज पाठवलाय आणि काही मुलांना पाठवलं नाही, हे धोरण तुमच्या कुठल्या समान धोरणामध्ये नाही? ऐका मी काय बोलतो ते ऐका तुम्ही। आता पहिलं त्यांना कसं काय तुम्ही पाठवला, म्हणजे बार्टीमध्ये ज्यांचे लागे बंद त्यांना तुम्ही मेसेज करताय आणि ही प्रक्रिया गोपनीयपणे का राबवताय तुम्ही? वेबसाईटवर का टाकलं नाही ह्या मुलांचे ऍडमिशन आम्ही रद्द केलं, ही मुलं नवीन आली, ह्या मुलांना आम्ही खालून वरती घेतो, का नाही केलं तुम्ही? म्हणजे परस्पर टाकलं तुम्ही की आम्ही यांना मेल करणार नाही, तुम्हाला कुणी अधिकार दिला डायरेक्ट न मेल करण्याचा? तुम्ही प्रसिद्ध का केलं नाही तुमच्या वेबसाईटवरती? हां, आणि ज्या मुलांना
ऑलरेडी प्रशिक्षण झाले असे जवळपास सगळीच मुलं त्यांना मेल पाठवले आणि ठराविक मुलांना तुम्ही मेल केले नाही. म्हणजे तुम्ही शोधताना काही याला घ्यायचं नाही, याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं नाही. माझ्या बॅचच्या सगळ्या मुलांना मेसेज आले. कसं काय आले ते मेसेज? कसं काय आले ते सांगा पहिलं तुम्ही. ऐका, तुम्हाला अधिकार कोणी दिला 5 वर्षाचा डेटा ठेवण्याचा? उल्लेख आहे जीआर मध्ये? जीआर मध्ये उल्लेख आहे का 5 वर्षाचा? तुम्ही कोण ठरवणार 5 वर्ष? जीआर मध्ये उल्लेख आहे का? आहे का मला सांगा तुम्ही. जीआर मध्ये उल्लेख आहे त्याचा? तुम्हाला अधिकार कोणी दिला की 5 वर्षाचं ठेवायचंय? मागचे जेव्हापासून बारकी चालू झाली तेव्हापासून शोधा ना मग तुम्ही. तुम्हाला उल्लेख कोणी, अधिकार कोणी दिला 5 वर्षाचा ठेवायचा? ही प्रक्रिया 5 वर्ष कोणत्या पद्धतीने ठरवली? लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष